आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पहिलं अधिवेशन. मुख्यमंत्री फडणवीस सादर करणार यंदाचा अर्थसंकल्प. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केली होती. सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. तर अपघाताची सीबीआय चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावरती विरोधकांचा बहिष्कार. दोन्ही सभागृहात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्या विनाच अधिवेशन. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. लाचखोरी प्रकरणात नरहरी झिरवाळांचा राजीनामा घ्यावा, विरोधकांची मागणी. तर पुराव्यांमध्ये झिरवाळांचं नाव नाही, मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सर्वपक्षीय शोकसभेचं मुंबईमध्ये आयोजन. नितीन गडकरींसह फडणवीस, ठाकरे बंधू, गौतम अदानी उपस्थित राहणार. तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार अनुपस्थित. 21 किलोमीटरच्या ठाणे ते आमने समृद्धी महामार्गावरती लागणार 100 रुपयांचा टोल. MMRDAनं दिला प्रस्ताव. 7,000 कोटी रुपये आलाय 21 किलोमीटरसाठी खर्च. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधल्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरी. सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारामध्ये सशस्त्र घुसखोर ठार. गॅस कॅन आणि शॉटगन घेऊन घुसला होता घुसखोर. आता तपकिरी रंगाचा कापूस. बोंडावरती ऊन पडताच रंग होणार आणखी गडद. नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचं यशस्वी संशोधन. हिरव्या रंगाचंही संशोधन सुरू. पश्चिम बंगालचे नेते माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांचं निधन. कोलकात्याच्या रुग्णालयामध्ये 72व्या वर्षी हृदयविकारानं मृत्यू. T20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का. अहमदाबादच्या मैदानात भारताचा 76 धावांनी पराभव. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतानं सामना गमावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.